12-13 वर्षाचा लढा आहे. 2012 पासून केस लढतोय आम्ही. तेवढी बिकट परिस्थिती होती. म्हणजे काय आता खाल्लं तर संध्याकाळी काय खावत अशी परिस्थिती. मुलं लहान लहान होते. मिस्टर वारले. एक पहिला मुलगा 5वीला होता, दुसरा मुलगा 3रीला होता. तर एवढी परिस्थिती गेली की आता काम करावं का नाही करावं का, काम सोडून द्यावं. तेवढ्या पण ठेकेदारांनी आमची परिस्थिती बिकट केली. आम्ही पण ते एकच निर्णय झाला की म्हणलं आता काय करायचं. म्हणलं हे लोक तर आम्हाला पगारी द्यायणार, आमचं तर काय भागत नाही. मग आम्ही संघटनेकडे धाव घेतली. कागदपत्रा कष्टकरी पंचायत तिकडे धाव घेतली. म्हणलं हे असं असं चालेल. म्हणजे काहीतरी बघा म्हणलं आमच्या बाजूने काय होतं, होईल तेवढं तुमच्याकडून करा. आम्ही आहेतच मुलं, पुढे तुम्ही आमच्या पाठीशी तरी खंबीरपणे उभं राहा. वेतन दिलं जात नाहीये, तर हे आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर वारंवार बैठका घडल्या. नियोक्ता किंवा जो मुख्य मालक आहे तर तो पिंपरी चिंचवड महानगरपालिका होती. म्हणून आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि इतर म्हणजे जे ठेकेदार आहेत त्यांच्या विरुद्ध आपण केस दाखल केली कामगार विभागामध्ये. पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे त्यांचे प्रिन्सिपल एम्प्लॉयर होते ते मानधन तत्वावरती कंत्राटी कामगारांना नेमायचे आणि ह्या लोकांनी तेव्हापासून आतापर्यंत काम करत आहे. एवढे वर्ष झाले यामध्ये परिस्थिती बदलली आहे. 2012 ते 15 मध्ये किमान वेतन नव्हतं, तर आपण महानगरपालिकेच्या बाहेर बसलो की आम्हाला किमान वेतन मिळायला पाहिजे. महानगरपालिकेने शेवटी त्यांना किमान वेतन द्यायला सुरुवात केली. किमान वेतन देताना चुकीची श्रेणीचं किमान वेतन दिलं, ते पण आपण बदलून घेतलं आणि त्याचे पण काही मागचे पैसे मिळाले. आज यासाठी बसलोय की 2012 ते जून 2013 या कालावधीमध्ये जे काम केलं बायांनी त्याचं पूर्ण किमान वेतन अजून मिळालं नाही. किमान वेतन मिळण्यासाठी आपण लेबर कोर्टामध्ये सहाय्यक कामगार आयुक्त यांचा कोर्टामध्ये केस दाखल केली होती 2013 साली. 2013 पासून आज 2022 9 वर्ष होऊन गेलेत. 10वं वर्ष चालू आहे. 1 दशक कसं लागू शकतो एक निकाल लागायला, याचा एक मोठा प्रश्न आम्हाला पडतो. मी लक्ष्मी वाल्मिक कांबळे. माझ्या सासूबाईचं नाव भामाबाई रावसाहेब कांबळे. त्या काम करत होत्या कागदपत्रामध्ये, पण त्या आता वारल्यात. आता 4-5 वर्ष लागलं त्यांना वारून. मग त्यांनी पण इथं काम केलं आहे. खूप गरीब परिस्थितीत काम केलेलं आहे आम्ही. कमी पगार होती, वेतन भेटत नव्हतं वेळेवर, पगारी पण वेळेवर होत नव्हत्या. मग ते काम केलं आम्ही. कसं तरी झालं ते आमचं आता भागलं कसं तरी, पण ते वारल्या. मग त्यांचं पण काय भेटावं त्यांना पण, हेच आमचं म्हणणं आहे. काय आहे ते निकाल आताच लागावा हेच आम. आम्हाला म्हणजे मला तर नव्हतं वाटत की एवढे भेटते म्हणून शनी. मला तर म्हणलं 1-1.5 पर्यंत भेटते, पण खरंच लय म्हणजे मोठी अमाऊंट भेटली आम्हाला. खरंच लय आनंद झालेला आहे. मला कळालं पैसे आले म्हणजे मेसेज आला बँकेचा, तर अक्षरशः मला एवढा आनंद झाला. मी 2 दिवस जेवलेच नाही. एवढा म्हणजे पुरावरचं कर्ज निलं होतं एवढंच, दुसरं काय. डोक्यावर कमी झालं आणि मी खूप खुश.